हॅलो, नमस्कार सर्वांना. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळेजण व्यवस्थित असाल, एन्जॉय करत असाल, खात पीत असाल. मी देखील तुमच्यासारखी व्यवस्थित आहे, एन्जॉय करते, खाते पिते. तर मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मनाली ब्लॉग्स. तर मंडळी, आपल्या मिनी ब्लॉगचा आहे डे 3मध्ये मी टिफिनसाठी बनवत आहे छोलेची भाजी आणि चपाती. तर मी छोलेची भाजी आधी चणे शिजवून घेतलेत, चणे मीठ टाकून शिजवून घेतलेत, 2 शिट्ट्या काढून घेतल्यात आणि त्याच्यानंतर कांदा बारीक करून घेतला आहे. कांदा टोमॅटो बारीक चॉप करून घेतला आणि मसाला वाटला थोडासा, आलं लसूण असा मसाला, कोथिंबीर असा मसाला मी मिक्सरमधून वाटून घेतला आणि त्याची फोडणी दिली. तर आपल्या इथं कांदा असा छान चॉप झालेला आहे. मस्त दोनदा गरगर फिरवला, मोठा मोठा कापून दोनदा गरगर फिरवला की छान होतं या चॉपरमध्ये बारीक कांदा. तर असा मी कांदा चिरून घेतला आहे आणि आता मी कढईत तेल टाकते. आणि काय झालं होतं माहिती का, या दिवशी माझ्याकडनं तेलच पडलं. म्हणजे जे तेल मी थोडंसं पातेल्यात काढून घेते ना भाजीला चपातीला लावायला, कढईत किटलीतनं नाही घेत, डायरेक्ट कढईतून घेते, पातेल्यातून घेते काढून. तर मग आहे ना ते तेलच पडलं आणि अख्खं पातेलं तेल माझं सगळं किचन ओट्यावर वाया गेलं. सकाळ सकाळी अशी कामं अशी कुटाणे झाले ना की मग नको वाटतं. म्हणजे ऑलरेडी वेळ पुरत नाही आणि त्यात ही अशी कामं आली की अजूनच वेळ पुरत नाही. तर मी मस्त असं कांदा छान लाल भाजून घेतला आहे आणि आपण जो मसाला वाटून घेतला होता मिक्सरमध्ये, तो देखील मसाला याच्यामध्ये टाकून घेतला आहे. आणि ही चण्याची भाजी, छोलेची भाजी इतकी सुंदर झाली होती ना, अप्रतिम झाली होती. आणि मला असं वाटलं की छोले जे आहेत त्याला मी 2च शिट्ट्या घेतल्या आणि ते छोले मला वाटलं शिजलेच नाहीत का काय, कच्चेच राहिले का काय. पण खाताना एवढं काय वाटलं नाही, ते शिजले होते. जर ते छोले शिजले नसते आणि कच्चे राहिले असते ना, तर मग मला मात्र टेन्शन आलं असतं. कारण मी ना डबे देते, मी माझ्या ऑफिसमध्ये ना 2 डबे देते, 2च डबे देते. आणि मग असं कसं देणार ना दुसऱ्यांना खायला असं कच्चं. म्हणजे घरचे वगैरे असतील तर ठीक आहे, आपण ॲडजस्ट करून घेऊ शकतात, घरचे समजू शकतात की नवीनच करते, असं जुनं नाही, म्हणजे एवढा एक्सपिरियन्स नाही आहे, पहिल्यांदाच करते वगैरे, तर राहू शकतं कच्चं. पण आपण जर एखाद्याकडनं पैसे घेतो आहे आपण त्या जेवणाचे आणि आपल्यावरती जबाबदारी आहे त्यांच्या जेवणाची म्हटल्यावरती, असं काय झालं की मला अशी भीती वाटते. म्हणून मग मला खाऊस्तवर ते नाही का असं वाटत होतं की ते शिजले का नाही काय म्हणतात का, पण असं काय झालं नाही. माझे चणे छान शिजले होते. मी जेवायला बसले ना, तेव्हा मी माझ्या मैत्रिणीला सुद्धा म्हटलं की अगं बघ ना, माझे छोले कच्चे राहिले का काय, माझे छोले कच्चे राहिले का. तर तिने एक डब्यातनं खाऊन बघितलं, म्हणली नाही, म्हणाली कच्चे नाही, शिजलेच छोले तुझे, कोण म्हटलं तुला कच्चे. मी म्हटलं अगं मला असं वाटतं की कच्चे आहेत का काय ते, पण ते कच्चे नव्हते. तर मी इथं चपात्या करून घेते आणि तुम्ही बघू शकता माझी चपाती कशी छान फुगती आहे, मस्त फुगती माझी चपाती. आता मी डबे भरून घेते. इथं एक माझा डब्बा आहे आणि 2 त्यांच्या डब्यात. तर एका डब्यात 3 चपात्या देते. माझ्या डब्याला 2च चपात्या असतात, पण त्यांना मी 3 चपात्या देते. आणि ह्या मी चपात्यांचे डबे भरून घेतलेत आणि आता मी भाजीचा डब्बा भरते. परत मी पोलपाटावरचं उचलून ह्या साईडला ठेवलं ते, कारण मला भाजीचा ठेवायला जागाच नव्हती. बघा तुम्ही, छोल्याची भाजी किती सुंदर दिसते, छान अशी मिक्स करून घेतली मी ती भाजी आणि मी अशी डब्यांमध्ये भरून घेतली. आणि त्या मुलांना पण आवडली छोलेची भाजी, छान झाली म्हटली मॅडम भाजी. तर मलासुद्धा आवडली होती, माझ्या मैत्रिणींनासुद्धा आवडली होती. पण माझी एक मैत्रिणी, तिला पण डबा देते, तिलासुद्धा आवडली. ती पण म्हटली छान झाली भाजी, मटणासारखी झाली. थँक्यू फॉर वॉचिंग, बाय.